नमस्कार, मी दीपाली जांभेकर. देशकालच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. देश म्हणजे फक्त भूभाग नाही, तर देश म्हणजे त्यात राहणारी माणसं. तो ज्या तत्वांवर पुढे जातो तो मूलभूत कायदा, ज्याला आपण संविधान असंही म्हणतो. देशात राहणारे नागरिक आणि राज्यव्यवस्था या दोघांमधला करार म्हणजे संविधान. सनदशीर मार्गाने, न्यायपूर्ण मार्गाने पुढे चालत राहणारा आणि सामाजिक क्रांती करणारा दस्तऐवज म्हणजे संविधान. आज आपण बोलणार आहोत संविधानाबद्दल. संविधानाचा उगम, त्याचा प्रवास आणि आजच्या काळातली त्याची स्थिती किंवा त्याचं स्वरूप असं आपण म्हणू. आपल्या देशबांधवांना राज्यघटनेबाबत अधिक सजग करण्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट विभावरी बिडवे. त्या व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी सामाजिक न्याय, कायदेशीर लोकशाही तत्त्व, समानता, सामाजिक न्यायाची मूल्य अशा वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केलं आहे. संविधान आणि राज्यघटनेतली जी मूल्य आहेत, तत्त्व आहेत, ती सामान्य नागरिकांना सहज समजावीत यासाठी कायदेशीर लोकशाही तत्त्वांवर आणि संविधानिक मूल्यांवर प्रकाश टाकणारं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे, सहज सुगम संविधान. तसंच बिंग लॉफुल हेही पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत संविधानाबद्दल अधिक माहिती. विभावरी मॅडम, तुमचं देशकालमध्ये खूप स्वागत. खूप खूप आभार. देशकाल ह्या चॅनलवर संविधान हा विषय मांडण्यासाठी मला इथे बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या पूर्ण चमूचे, पूर्ण टीमचे आभार मानते. तुम्ही खूप छान उपक्रम सुरू केलेला आहेत आणि खूप छान छान विषय हाताळत आहात, अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या माध्यम क्षेत्रातल्या ह्या प्रवासासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आज तुमच्याकडून आमची टीम आणि आमचे दर्शकही जाणून घेणार आहेत की संविधानामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, त्याचा उगम कसा झाला, त्याचं आत्ताचं स्वरूप काय आहे. तर आपण चर्चांना सुरुवात करूया. मला एक सुरुवातीचीच गोष्ट सांगाल का की संविधान म्हणजे काय आणि सामान्य नागरिकांनी ते कसं जाणून घ्यायचं? पहिलाच अगदी खूप सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही आणि मला नेहमीच असं वाटतं की संविधान म्हणजे काय हे जाणून घेतलं ना तर मला असं वाटतं निम्मं संविधान तुम्हाला कळून जातं, म्हणजे पूर्ण वाचण्याच्याही अगोदर. कारण खूप हाच प्रश्न खूप थोडा अवघड आहे असं मला वाटतं. सामान्यतः काय होतं, आपल्याला शाळांमध्ये नागरिकशास्त्र हा एक विषय असतो, 10 मार्कांना, 20 मार्कांना, किंवा नंतर कुठेतरी तो रँडम येऊन जातो आणि त्याच्यामध्ये काय असतं की पंतप्रधान कोण होतं, त्यांची क्वालिफिकेशन्स काय, राष्ट्रपतीची कर्तव्य काय, अशासारख्या गोष्टी येतात रँडम. मग त्यामध्ये मूलभूत हक्क, मग ते त्याची यादी येते, मुलं पाठ करतात, विसरून जातात. पण ओव्हरऑल त्याचा जो एक पूर्ण व्ह्यू आहे ह्या दस्ताकडे बघण्याचा, तो कुठेच शिकवला जात नाही. तर एकूण संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे फक्त राज्यव्यवस्था किंवा राज्याचे नियम, शासनाचे नियम असं नसून संविधान हा एक खूप मोठा मूल्यांचा ठेवा आहे. त्याच्यामध्ये आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टींचा सारखा उल्लेख करत असतो. पुढेही तो अनेक वेळा आजच्या बोलण्यात पण खूप वेळा येणार आहे. तर संविधानाकडे मूल्यांचा ठेवा म्हणून बघायला पाहिजे. म्हणजे काय, मी एक छोटं उदाहरण देते की संविधानामध्ये आपण समता ह्या गोष्टीचा नेहमीच जय जयकार करतो. पण म्हणजे काय, तर ते म्हणजे हा एकूण संविधानातली मूल्य ही प्रारंभिक मूल्य असतात आणि पूर्ण देशाचे पुढचे सगळे कायदे, देश ह्या सगळ्या तत्वांवर उभा असतो. जसं की समता हे मूल्य आपण स्वीकारलेलं आहे, पण पुढे जाऊन जेव्हा शैक्षणिक क्षेत्रातले किंवा नोकरी व्यवसायातले कायदे होतात, तेव्हा समतेच्या आधारावर कोणालाही कुठेही प्रवेश नाकारला जाणार नाही, प्रत्येकाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असेल. हे जे पुढचे कायदे निर्माण होतात हे त्या मूल्यांवर निर्माण होतात. आणि ही मूल्य कुठे वाचावीत असं जर बघितलं, आपल्या संविधानामध्ये 395 कलमं आहेत. सामान्य माणसाला असं एकदा वाचून ती सगळी कळतील अशातला भाग नाही. तर हे सगळं समजून कसं घ्यावं, तर मला असं वाटतं की आपली एक प्रत्येक पुस्तकाचं जशी प्रस्तावना असते तसं संविधानाला पण एक प्रास्ताविक असतं. आपलं प्रिएम्बल आहे, उद्देशिका आहे आणि प्रत्येक देशाच्या संविधानाला ते असतं. तर कोणाचंही संविधान जर समजून घ्यायचं असेल ना, तर ती उद्देशिका वाचावी. म्हणजे काय,
तर मी CAA पुस्तक लिहिलं होतं आणि त्यावेळेला मला देशोदेशींच्या ह्या संविधानांचा एक थोडक्यात अभ्यास करायचा होता, की ते तिथल्या मायनॉरिटीजना कसं ट्रीट करतात ह्या संदर्भामध्ये तो अभ्यास होता. तर मला प्रॅक्टिकली CAA लिहायचं होतं आणि मला काही म्हणजे सगळ्यांची संविधानं प्रॅक्टिकली वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं त्या कमी कालावधीमध्ये शक्य नव्हतं. मी त्यावेळेला त्यांची प्रिएम्बल्स वाचली किंवा त्यांच्या राज्यांची नावं वाचली. उदाहरणार्थ इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तान आपण बघितलं तर त्यांच्या प्रिएम्बलमध्ये सुरुवातीलाच इस्लामिक स्टेट आहे. किंवा आयर्लंड ह्या देशांनी खूप मोठी धर्मयुद्ध यादवी बघितली. तर त्यांनी त्यांच्या देशाचं संविधान पहिल्यांदाच त्यांच्या ट्रिनिटीला वाहून घेतलेलं आहे. तर हे प्रिएम्बल जरी वाचलं ना तरी सुद्धा आपल्याला आतमध्ये काय आहे आपल्या संविधानामध्ये हे सामान्य माणसाला कळून येतं. आणि प्रत्येक माणसाने त्याचं खूप वेळा वाचन करावं आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा. न्याय म्हणजे काय, राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, विचारांचं स्वातंत्र्य म्हणजे काय, श्रद्धेचं स्वातंत्र्य म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, हे जर समजून घेतलं तर पुढच्या सगळ्या संविधानातल्या तरतुदी ह्या प्रिएम्बलचं रिफ्लेक्शन असतात आणि मग ते आपोआप कळायला लागतात सर्वसामान्य माणसाला. दुसरं म्हणजे संविधान हा एक तुम्ही अगदी पहिल्यांदाच म्हणालात तसं की देशातले नागरिक आणि शासन यांच्यातला एक करार असतो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर देश सुव्यवस्थेने चालावा, त्यांनी शासन नीट चालावं म्हणून देशाचे नागरिक आपले काही अधिकार, त्यांना जी स्वातंत्र्य असतात, त्यांना जे मुक्त अधिकार असतात सगळे, त्यांच्यावर काही अंशी नियंत्रण ठेवतात. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर शासन मानवाला जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात हस्तक्षेप करू शकतात. अर्थात त्यांच्या अमर्याद स्वातंत्र्यावर थोड्या प्रमाणामध्ये नियंत्रण घालू शकतात. आणि हे डॉक्युमेंटेशन जिथे केलेलं असतं की माणसांनी आपले अधिकार किती वापरायचे आणि शासनाने किती त्यामध्ये हस्तक्षेप करायचा आणि अर्थातच शासनाने आपल्या मर्यादा ओलांडू द्यायच्या नाहीत, हे जिथे लिहिलेलं असतं ते म्हणजे संविधान. आणि मग अर्थातच संविधानामध्ये इतर तरतुदी असतात. उदाहरणार्थ आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे तर त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन असेल, त्याच्यामध्ये विधिमंडळं कशी कार्यरत करतील ते असेल, त्याचा प्रमुख कोण असेल ते असेल, कॅबिनेट कसं असेल ते असेल, ते कसं फॉर्म होईल, त्यांना कुठले अधिकार दिलेले आहेत, हे सगळं संविधानामध्ये येऊन जातं. पण आपण ते प्रत्येक म्हणजे लोकशाही म्हणजे काय, गणतंत्र म्हणजे काय, मग लोकशाहीच्या सगळ्या प्रोव्हिजन्स संविधानामध्ये पुढे फुलफिल होत आहेत की नाही हे बघणं म्हणजे संविधानाचा अभ्यास करणं. मूलभूत अधिकार नागरिक उत्तमरित्या वापरतायत की नाही हे बघणं म्हणजे संविधानाचा अभ्यास करणं. तर ह्या मूल्यांच्या ठेव्याकडे बघणं जास्ती गरजेचं आहे असं मला वाटतं. अच्छा. संविधानाची निर्मिती जी झाली आपल्या संविधानाची ती कोणत्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत झाली? हां, म्हणजे त्याचा खूप मोठा इतिहास मे बी आपण जरासा नंतर बघू. पण म्हणजे त्या निर्मितीची प्रक्रिया जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला माहिती ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. हळूहळू स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आणि कुठेतरी दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य देऊ हे ब्रिटिशांनी कमिट केलं होतं आणि हळूहळू भारताला स्वायत्तता पण दिली जात होती. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा आला होता आणि त्यांनी काही अंशी स्वायत्तता दिली होती. पण अर्थातच आपली मागणी ही संपूर्ण स्वराज्याची होती की आम्हाला पूर्ण स्वराज्य हवं आहे. आणि हे स्वराज्य कसं दिलं जाऊ शकतं ह्या अनुषंगाने, कारण त्याच्यामध्ये इतर पण खूप प्रश्न होते, अनेक संस्थानं होती. हिंदू मुस्लिम हा वाद वाढत चालला होता. त्यांच्या जागांच्या संदर्भामध्ये हा वाद होता की किती जागा कोणाला मिळाव्यात ह्या संदर्भात. रिप्रेझेंटेशन संदर्भामध्ये इतर समाजगट पण खूप आपल्या मागण्या करत होते. आणि अशा वेळेला एकूण हे सगळं कसं त्याचं स्ट्रक्चर करावं ह्याच्यासाठी ब्रिटिश आणि भारतीय काँग्रेस अर्थात ह्यामध्ये खूप चर्चा विनिमय चालू होती. आणि ब्रिटिशांची तुम्ही बघितलं तर बरीच कमिशन्स भारतात येत होती, काही फेल जात होती. 1946ला अखेरीस कॅबिनेट मिशन भारतात आलं आणि त्यांनी ही संविधान सभेची भूमिका मांडली. आणि काँग्रेसची अशी मागणी होती, भारतीयांची अशी मागणी होती की आमचं संविधान हे आम्हीच करणार आहोत, आम्हीच निर्मिती करणार आहोत त्याच्यामध्ये आम्हाला इतर बाह्य कुठल्याही शक्तींचा हस्तक्षेप नको आहे.
पण मग 1946च्या ह्या कॅबिनेट मिशन प्लॅनप्रमाणे संविधान सभा अस्तित्वात आली. अर्थात अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या. ऑलरेडी विधिमंडळाचे जे सदस्य होते त्यांनी या संविधान सभेमधले सुमारे 450 जणांना इलेक्ट केलं आणि 450 जणांनीही ह्या संविधान सभेची निर्मिती सुरू झाली, म्हणजे एकूण ही प्रक्रिया सुरू केली. डिसेंबर 1946मध्ये आपण आपली उद्देशिका, म्हणजे ह्या संविधानाचा उद्देश काय आहे ते ऑब्जेक्ट रेझोल्युशन आपण स्वीकारलं. त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट घडली की फाळणी होणार, भारताची फाळणी होणार ही एक न टाळता येण्याजोगी दुर्दैवी घटना घडली. त्याच्यामुळे अनेक सदस्य पाकिस्तानमधले सदस्य गेले आणि अखेरीस 299 सदस्य आपल्या संविधान सभेमध्ये राहिले. आणि मग त्यांनी साधारण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ह्या सगळ्या तरतुदींवर भरपूर चर्चा केली. भरपूर त्याच्यामध्ये सगळ्या सदस्यांनी दुरुस्त्या स्वीकारल्या. भाषेसारख्या विषयावर भरपूर खडाजंगी झाली आणि खूप छान चर्चा करून अखेरीस बहुमताने किंबहुना एकमताने आपण हे संविधान स्वीकारलं 1950 साली. पहिल्यांदा 26 नोव्हेंबरला 1949 साली आपण त्याच्या काही तरतुदी स्वीकारल्या आणि 26 जानेवारी 1950 हा आपण प्रजासत्ताक दिन मानतो. आणि तेव्हापासून आपल्या संविधानाची सुरुवात झाली. आणि संविधान हा शब्द कुठून आलाय, म्हणजे त्याची काय पार्श्वभूमी आहे? खूप वेळा वापरतो हा शब्द आपण. आणि कुठून आलाय म्हणजे आधुनिक, ज्याला मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम असं आपण म्हणतो, तर त्याला ना एक खूप खूप मोठा इतिहास आहे, जो भारताच्या बाहेरचा इतिहास आहे. हा युरोप खंडातला खास करून इतिहास आहे. तर आपण वाचलं असेल अंधकार युग किंवा डार्क एज ज्याला म्हणतात, असं युरोपमध्ये पूर्णपणे ते एक अंधकार युगाचंच साम्राज्य होतं. तर म्हणजे काय, तर तिथे कुठेच काही काही एथिक्स, काही मॉरल्स, काही डॉक्युमेंट्स की राजांनी कसं वागावं, नागरिकांनी कसं वागावं, असं कुठेच काही नमूद नव्हतं. त्याप्रमाणे कोणीही वागत नव्हतं. आणि राजे, सरदार, उमराव, स्वतः पोप, लॉर्ड सगळे ह्यांनी अमर्याद सत्ता आपल्या हातात घेतली होती. राजा स्वतःला देव समजायला लागला होता, गॉड समजायला लागला होता. आणि त्यामुळे व्हायला काय लागलं की सगळ्या संपत्तीचं एकवटीकरण ते राजे, त्यांचे महाल, सगळे हे सरदार, उमराव यांच्याकडे, आणि सामान्य जनता अत्यंत पिचून गेली होती. होते ते पिझंट्स होते. शेती हाच एक प्रमुख व्यवसाय तेव्हा होता. आणि अत्यंत अन्याय्यकर ह्या शेतकऱ्यांवर, कामगारांवर, आणि त्यांची स्थिती अत्यंत अत्यंत वाईट होत गेली होती. कारण त्यांना कुठेही ह्या राजाविरुद्ध किंवा शासनाविरुद्ध बोलण्याचा काहीही अधिकार नव्हता. म्हणजे आज आपण छोटी छोटी गोष्ट झाली तरी सुद्धा आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांपासून ट्रम्प विरुद्ध काहीही, कुठेही, कुठलीही छोटी व्यक्ती बोलू शकतो. तिथे कोणालाही असा बोलण्याचा अधिकार नव्हता. असं बोललं गेलं तर मृत्यूदंडापर्यंत शिक्षा होत होती, आर्बिट्ररी अरेस्ट होत असत, आणि ज्याला रूल ऑफ लॉ म्हणतात अशी कुठेही सिच्युएशन नव्हती. आणि त्याच्यामुळे ही सगळी जनता गांजून गेली होती. त्यात आणखीन एक मोठी इन्स्टिट्यूट होती, ते म्हणजे चर्चनी आणि पोपनी स्वतःकडे अमर्याद अधिकार घेतले होते. आणि चर्च हा गव्हर्नन्समध्ये, अर्थात राज्यकारभारामध्ये प्रचंड हस्तक्षेप करत होता. आणि त्या दोघांच्या ह्या सगळ्या जुलुमी राजवटीमुळे जनता अत्यंत विमनस्क स्थितीत होती. आणि झालं काय की त्यावेळेस आपण ज्याला प्रबोधन पर्व ह्या सगळ्याची सुरुवात झाली की एक कुठेही तुम्हाला कितीही सप्रेस केलं तर कुठून तरी ते उसळून येतं. आणि ते जेवढ्या प्रमाणात सप्रेस होत असेल तेवढ्या प्रमाणात ते खूप जास्ती उसळून यायला लागलं. आणि ह्याला खूप मोठे विज्ञानाचे आणि इतर शोध लागायला लागले. सगळ्यात महत्त्वाचं तंत्रज्ञान तेव्हा विकसित झालं ते म्हणजे छपाईचा शोध, छपाई तंत्रज्ञान. ह्याच्यामुळे झालं काय, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने, की जे विचार लोक मांडायला लागले की हे काहीतरी चुकतं आहे, राज्याचं चुकतं आहे, चर्चचं चुकतं आहे, हे धर्मकारण आणि शासन एकत्र येतं आहे, हे काहीतरी चुकतं आहे, अशासारखे विचार थोडेसे जोर धरायला लागले. आणि खूप मोठे तत्त्वज्ञानी त्या दरम्यान निर्माण झाले. कदाचित ना
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर हे लोक असतातच, पण विचार प्रसारित व्हायला लागले त्या दरम्यान. तर मॉन्टेस्क्यू असेल, रुसो असेल, अनेक अनेक तत्त्वज्ञानांनी असे विचार मांडायला सुरुवात केली की प्रत्येक राज्य शासनाचं कर्तव्य हे माणसाच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करणं हे असतं. सर्वप्रथम मानवी हक्क म्हणून काहीतरी प्रकार असतो. प्रत्येक माणसाला काही मूलभूत अधिकार असतात जे कोणीही काढून घेऊ शकत नाही. ते अगदी अभेद्य असतात, त्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही आणि कुठल्याही शासनाचं कर्तव्य हे ह्या माणसांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करणं हेच असतं. अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली. ते विचार सर्वसामान्यांपर्यंत ह्या ना त्या रूपाने पोहोचायला लागले आणि अर्थातच सर्वसामान्य पण गांजून गेले होते. त्यांनी उठाव करायला सुरुवात केली आणि एकूण यादवी धर्मयुद्ध अशी सुरू झालेली दिसतात. आपण म्हणजे हा खूप शतकांचा इतिहास आहे, पण ब्रिटनमध्ये सुद्धा लोकांनी राजाकडून चार्टर्स घ्यायला सुरुवात केली, काही सनदा घ्यायला सुरुवात केली आणि ब्रिटनचं तेच संविधान असं आपण म्हणतो, ही जी चार्टर्स आहेत ती. फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्या राज्यक्रांतीमध्ये त्यांनी मानवी हक्कांच्या घोषणा निर्माण केल्या किंवा तो एक दस्तावेज निर्माण केला. अमेरिकेने फिलाडेल्फिया इथे त्यांच्या संविधानाची स्वीकृती केली होती तत्पूर्वीच. आणि हे सगळं ऐकून ह्या काही शतकांमध्ये खूप मोठी म्हणजे ही डॉक्युमेंट्स पण निर्माण झाली. इंग्लिश बिल ऑफ राईट्स असेल, ही चार्टर्स असतील किंवा मानवी हक्कांचा जाहीरनामा, फ्रेंच मानवी हक्कांचा जाहीरनामा असेल. आणि ह्या सगळ्यामध्ये एकूण फ्रॉम केऑस, म्हणजे ही जी अंधाधुंद किंवा अनागोंदी चालू होती, फ्रॉम केऑस टू स्ट्रक्चर्ड लॉज हा जो प्रवास झाला, तर ह्या स्ट्रक्चर्ड लॉजला आपण संविधान असं म्हणू शकतो. आणि हे जे वेगवेगळे दस्त निर्माण झाले, अर्थात अमेरिकेचं संविधान झालं आणि मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनमध्ये कदाचित ते पहिलं संविधान आहे. तर ह्या सगळ्याला संविधान, की जिथे मानवी हक्कांच्या घोषणा झाल्या, मानवांना हक्क आहे आणि मग राजाची काय कर्तव्य आहेत, राज्य शासन कसं असायला पाहिजे, ह्याचे जे दस्तावेज निर्माण झाले, तर ह्या सगळ्याला आपण संविधान असं म्हणू शकतो. आणि पुढे मग जेव्हा भारताला किंवा एशियन कंट्रीजना ब्रिटिशांपासून जे स्वातंत्र्य मिळायला सुरुवात झाली, तर तेव्हा त्याच पावलांवर थोडंसं किंवा त्याच बेसवर आपण आपली संविधानांची निर्मिती केली. ओके, पण हे नंतर झालं, म्हणजे आधी त्या कंट्रीजमध्ये झालं, पण मग तेव्हा भारतामध्ये काय होतं, म्हणजे संविधान मग तेव्हा कुठलं वापरलं जायचं किंवा काय होतं नेमकं? हां, म्हणजे भारताचा अलीकडचा इतिहास बघितला तर ब्रिटिशांनी त्यांच्या मनाप्रमाणे राज्य केलं आणि काही संस्था त्यांनी ते विकसित करत आले होते. त्यांनी इथे न्यायव्यवस्था निर्माण केली. अर्थातच इथे पार्लमेंट आणि ह्या सगळ्या व्यवस्था त्यांनी त्यांच्या कारभारासाठी निर्माण केल्या. म्हणजे अनेकांना असं वाटतं एकूण संविधान किंवा त्या संदर्भामध्ये बोलताना, वाचताना असं वाटतं की 1947 साली आपण ब्रिटिशांपासून मुक्त झालो. इथे ज्या काही ह्या लोकशाही किंवा ह्या ज्या काही सुंदर कल्पना आहेत, त्या फक्त ब्रिटिशांनी आपल्याला दिलेल्या आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या सगळ्या ब्रिटिशांनी दिलेल्या आहेत असं अनेकांना वाटतं. आणि 1950 साली जे काय आहे ते आपण काहीतरी कुठला तरी कायद्याची सुरुवात केली आणि संविधान आलं आणि म्हणून काहीतरी भारताचं आणि ह्या भारत देशाचं भलं झालं असा अनेकांचा समज असतो. पण आपण आपली संस्कृती 5,000 वर्ष जुनी, 10,000 वर्ष जुनी, म्हणजे ह्याच्या काळाबद्दल खूप हे आहेत, थोडी कन्फ्युजन्स आहेत किंवा थोडे मतभेद आहेत. पण आपण आपली संस्कृती जर 5,000, 10,000, 1,000 वर्ष, 15,000 वर्ष जुनी असं जर मानत असू, आणि अर्थातच ती आहे, 5,000 वर्ष ही तर अगदी सगळ्यांनी मान्य केलेली कन्सेप्ट आहे, तर त्यावेळेला काहीच नव्हतं का? त्यावेळेला कुठलाच रूल ऑफ लॉ नव्हता का? किंवा आपण असे जनावरांसारखे आयुष्य जगत होतो का? एकेकाळी आपल्या आर्थिक म्हणजे एकूण इकॉनॉमीमध्ये आपला सहभाग हा 25% होता. जगाच्या 25% अर्थकारणात आपला वाटा होता. आपल्याकडे विज्ञानाचे, कलांचे अनेक प्रगल्भ संस्कृतीच आपल्याकडे इथे बहरत गेली होती. विज्ञानाचे शोध लागत होते. तर
हे कधी लागतात, जेव्हा एक उत्तम शासन व्यवस्था असते किंवा हजारो वर्ष जेव्हा एक शासन व्यवस्था किंवा एक समाज व्यवस्था उत्तमरित्या चालू असते, तेव्हा ह्या सगळ्याला चालना मिळते. बरोबर आहे. जिथे यादवीच चालू असते, आपण आज अफगाणिस्तानसारखा देश बघितला तर तिथे खूपच अस्थिर सगळं वातावरण आहे, कुठलीच मूल्य नाहीत किंवा काय. अशा वेळेला संस्कृती बहरत नाही, नाही विज्ञानाचे शोध लागत. पण आपण आपल्याकडे सगळं आहे म्हणतो. आपल्या इथे उत्तम साहित्य निर्मिती झालेली आहे, उत्तम मनोरंजनासाठी नाट्य निर्मिती झालेली आहे, विज्ञानाचे शोध लागलेले आहेत. अशा वेळेला आपल्याकडे काहीच नव्हतं असं आपण म्हणू शकतो का? तर निश्चितच नाही. म्हणजे हे मी एक लॉजिकली पटावं ह्या अर्थाने बोलतेय. पण अर्थातच आपल्याकडे अत्यंत गव्हर्नन्सवर, शासनावर आपल्याकडे उत्तम उत्तम ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. वेदांपासून आपण घेऊ शकतो. वेद असतील, उपनिषद असतील, रामायण, महाभारत, शांतीपर्व, विदुरनीती, शुक्रनीतिसार, बृहस्पतीशास्त्र, विविध स्मृती. आपल्याला एकच स्मृती माहीत असते, पण वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि काही वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा स्मृती वेगवेगळ्या प्रचलित होत्या. त्या दरम्यान स्मृतींमध्ये खूप भर पडत असे, कालानुरूप अशी. तर ही सगळी, हे सगळे ग्रंथ आणि हा सगळा विचार आपल्याकडे होता. आणि ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये आजही उपयुक्त अशी अनेक तत्त्व सापडतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर न्यायाधीशांची संख्या विषम असावी, हे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेली गोष्ट आहे, जे एक इतकं आधुनिक मूल्य आहे. न्याय देताना राजाने बंद खोलीत देऊ नये, ओपन ठिकाणी द्यावा, खुल्या ठिकाणी द्यावा. म्हणजे सगळ्या माणसांनी ते बघावं. न्याय हा नुसता देऊ नये, तर तो न्याय दिलेला दिसावा. ह्यासारख्या तत्वांवर आपण विचार केला होता. आणि हेच आपलं संविधान होतं. त्या स्मृती ज्या कदाचित आज कालानुरूप नसतील, पण हेच आपलं संविधान होतं. आणि दरम्यानच्या त्या कालानुरूप न राहण्याचं सुद्धा म्हणजे एक कारण आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहिती की आपण पारतंत्र्यात गेलो. म्हणजे ब्रिटिशांचं हे राज्य हे आपण 150 वर्ष म्हणतो, पण त्याच्या आधीपासून कित्येक शतकं, 700-800 शतकं आपल्यावर इस्लामी आक्रमणं झाली. आणि ह्या इस्लामी आक्रमणांनी आपल्या इथलं सगळं ज्ञान, सगळी विज्ञान परंपरा ही खंडित केली. आपली विद्यापीठं जाळली, त्याच्यामध्ये अनेक आपले ग्रंथ जाळले गेले आणि नष्ट झाले. ह्या सगळ्यामुळे झालं काय की जी स्मृतींमध्ये भर पडणं किंवा प्रवाहित असण्याची जी गोष्ट होती, त्या सगळ्याला खंड पडला. 1000 वर्षे ह्या सगळ्याला खंड पडला. आणि त्याच्यामुळेच कदाचित आपण आणखीन पारतंत्र्यात जात राहिलो. तर ह्यापूर्वी हे सगळे ग्रंथ होते जे आपल्याला मार्गदर्शक होते. आणि राजांना सुद्धा असं, राजा हा निरंकुश सत्ता असणारा कोणीतरी असं काही नव्हतं. म्हणजे त्यालाही अनेक कर्तव्य वगैरे असत. अगदी ह्या शतकांमध्ये आपण पारतंत्र्यात असताना सुद्धा ह्या सगळ्या सांविधानिक मूल्यांचा भार कोणी उचलून धरला असेल तर आपल्या संत परंपरा. म्हणजे अनेक संत ह्यामध्ये येऊन गेले, ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, आपण एकात्म राहणं कसं गरजेचं आहे हे आपल्या साहित्यातनं सांगितलं. आणि कुठेतरी मला पर्सनली असं वाटतं की हे संत साहित्य सुद्धा, कारण मी संविधानाकडे मूल्यांचा ठेवा म्हणून बघते, तर हे संत साहित्य सुद्धा एक प्रकारचं आपलं संविधानच होतं, ज्यांनी लोकांना एनी हाऊ बांधून ठेवलं. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळाला, जेव्हा शक्यता मिळाली, तेव्हा आपण या अन्यायाविरुद्ध सज्ज झालो. अगदी छत्रपती शिवाजी महाराज असतील, ते त्याच म्हणजे अत्यंत अंधकार युगामधून त्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे आपण युगानुयुग विसरू शकणार नाही एवढं मोठं काम त्यांनी केलं. आणि त्यांनी शासन व्यवस्था निर्माण केली. अगदी त्यांची शासन व्यवस्था बघितली तरी सुद्धा आपल्या प्राचीन ग्रंथांचाच, प्राचीन विचारांचाच त्यावर प्रभाव जाणवतो की अष्टप्रधान मंडळ, म्हणजे निरंकुश सत्ता कधी त्यांनी हातात घेतली नाही. किंवा वेद काळापासून आपल्याकडे सभा आणि समिती होत्या. सभा ही विद्वज्जनांची असे आणि समिती ही सर्वसामान्यांची समिती असे. आणि राजाला दोघांचंही ऐकावं लागत असे. असं नाही की राजा एकटाच त्याचा कारभार करतो आहोत. तर इथे ह्या ठिकाणी संविधान समजून घेताना मला असं वाटतं की पाश्चात्य आणि भारतीय ह्यामध्ये आपण हा फरक जाणून घ्यायला पाहिजे. की पाश्चात्य संविधान निर्मिती जेव्हा झाली तेव्हा तो सगळा भाग त्यांच्या हक्कांच्या भोवती केंद्रित होता.
तिथल्या राजांनी, त्यांच्या मातीतल्या शासनाने त्यांच्यावर प्रचंड अन्याय केले होते, म्हणून 16व्या लुईसारख्या राजाला त्यांनी गिलोटीन खाली दिलं आणि त्यांचे त्यांचे हक्क मिळवले. आम्हाला इथे हक्कांसाठी लढावं, क्रांती करावी एवढी वेळ आली नाही, कारण प्रत्येक टप्प्यावर आपल्याकडे प्रत्येक विद्वज्जनांनी, पंडितांनी, संतांनी ही सगळी मूल्य उचलून धरली होती. म्हणून क्रांतीसारखी स्थिती आपली झाली नाही. तर तिकडची एकूण व्यवस्था, तिकडचं संविधान हे हक्क केंद्रित होतं आणि आपला खूप त्याला एक डीप आध्यात्मिक मिनिंग आहे. ह्या बोलण्यात आत्ता ते जावं की नाही मला माहीत नाही, पण आपण एका वेगळ्या गोष्टीसाठी एकूण हे सगळं करत होतो आणि म्हणून कुठेही क्रांतीची वेळ आपल्याकडे आली नाही. तर ते प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाने ते तोलून धरलं, कारण न्याय ही गोष्ट सुद्धा आपल्याकडे इतकी रुजली होती. म्हणजे आपण लहान मुलांना धर्माच्या गोष्टी सांगतो. मी बिईंग लॉफुल लिहिलं, त्याच्यामध्ये धर्म राजाच्या जर लिहिलेल्याच आहेत, पण जस्टिस ह्यावर मी एक स्वतंत्र चॅप्टर लिहिलेला आहे. आणि कसं जस्टिस होतं तर शिबीराजाची गोष्ट मी कायम सांगते, म्हणजे जेव्हा मी मुलांसमोर बोलते तेव्हा. आणि त्यातनं कळतं की न्याय हे शतकानुशतकं हजारो वर्ष आमच्या इथे रुजलेलं तत्वज्ञान आहे. आणि आपल्याकडे रिपब्लिक्स होती, म्हणजे आपण म्हणतो बौद्धकालीन तर होती, पण त्याच्या पूर्वीपासून आता कुरु, मगध वगैरे ही सगळी रिपब्लिक्स, गणतंत्र होती ही. राजा अष्टप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळाला बांधील असे. तर हे सगळी आधुनिक मूल्यच आहेत आणि ही सगळी संविधानच आहेत आणि त्याच्यावर आपण हजारो वर्ष आपली संस्कृती विकसित केली आणि खूप खूप पुढे गेलो होतो एकूण सगळ्याच मध्ये, म्हणजे सगळ्या शोधांमध्ये किंवा काय. फक्त जेव्हा इंडस्ट्रियल रेव्होल्युशन सारख्या गोष्टी जेव्हा इकडे आधुनिक युगातली प्रगती बघितली तर जेव्हा चालू होत्या, त्यावेळेस मात्र आपण आक्रमणाच्या किंवा परराज्याच्या अधिपत्याखाली होतो आणि त्यामुळे तो कुठेतरी खंड पडला. त्याच्यानंतर मात्र जेव्हा वेळ मिळाली तेव्हा पुन्हा 47 साली आपण आपल्या प्राचीन मूल्यांवर आधारितच, न्याय ह्या मूल्यावर आधारितच आपलं संविधान स्वीकारलं. आणि हे कुठेतरी मी म्हणत नाही किंवा आपल्या संस्कृतीला खूप मोठं करण्यासाठी म्हणत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीतून नाही, तर भारताच्या भूमीतून, भारताच्या विचारातून, तत्वज्ञानातून स्वीकारलेली मूल्य आहेत. आपण आता हे कसं झालं आणि यावर चर्चा केली, पण संविधानाचा सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काय कसा उपयोग आहे किंवा ते कसं प्रतिबिंबित होतं? संविधान हे फक्त काही शासनाचे नियम अशा अर्थाने नाही आहे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हक्क हा विषय येतो. माणसांचे मूलभूत हक्क आणि ते आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात. अगदी स्वातंत्र्य म्हणतो आपण, तर मला बोलण्याचं स्वातंत्र्य, तर बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजे मला समाज माध्यमांवर मी काहीही कुठल्याही भाषेत लिहीन ह्यासाठी ते स्वातंत्र्य नसतं. तर तुम्ही योग्य, शासनाचे योग्य निर्णय, शासनाला तुम्ही म्हणजे जसं युरोपमध्ये झालं की तुम्ही राजाविरुद्ध बोलूच शकत नाही, तसं कुठेतरी एकाधिकारशाही निर्माण न होऊन देण्यासाठी तुम्ही योग्य ते बोलणं, समाजमन एकवटणं, समाजाचं मत एकवटणं, समूह फॉर्म करणं, ह्यासाठी हे मूलभूत अधिकार असतात. तर ते तुम्ही वापरताय की नाही हे तुमचं बघणं खूप गरजेचं असतं. तुम्ही वापरताय की नाही हे पण आहे आणि तुम्ही दुरुपयोग होऊन देत नाही आहात ना हे पण आहे. राईट. म्हणजे तुम्ही कुठेतरी ते स्वैराचाराकडे जात नाही आहात ना हे पण आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचे अधिकार जपता आहात ना हे पण तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतं. तर मूलभूत अधिकारांवर एन्क्रोचमेंट न करण्याचं काम हे सरकारचं असतं. पण सरकार म्हणजे काय, शेवटी तुम्ही माणसंच असता, तुम्हीच तिथे जाऊन बसणार असतात. त्यामुळे ही मूल्य रुजवणं हे तुमचं सर्वप्रथम काम असतं. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा काही गोष्टींसाठी लोक PIL किंवा वैयक्तिकरित्या माझ्या मूलभूत अधिकारांचं हनन होतं आहे म्हणून कोर्टांमध्ये, न्यायालयांमध्ये गेलेले आहेत, तेव्हा तेव्हा न्यायालयांनी आपल्या मूलभूत अधिकारांच्या जे डेफिनेशन्स दिलेले आहेत त्याचा खूप व्यापक असा छान अर्थ लावलेला आहे, अन्वयार्थ खूप सुंदर लावलेला आहे. जगण्याचा अधिकार हा एका ओळीत संविधानामध्ये लिहिलेला आहे की प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. पण
म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयांनी त्याचा अर्थ इतका सुंदर लावलेला आहे की तुम्हाला जगण्याचा अधिकार म्हणजे जनावरं जशी जगतात तसा फक्त श्वास घेण्याचा आणि जिवंत राहण्याचा अधिकार नाही, तर तुम्ही मानव म्हणून जन्माला आलेला आहात. मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार. तर मानवी प्रतिष्ठा म्हणजे काय, ह्याचा अन्वयार्थ खूप छान लावला आहे. जसं तुम्हाला स्वच्छ हवेचा अधिकार आहे. कोणी हवा पोल्यूट करत असेल तर तुम्ही स्वच्छ हवेमध्ये उत्तम आरोग्य राखत जगण्याचा अधिकार आहे. स्वच्छ पाण्याचा अधिकार आहे. तुम्हाला एका प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे. अक्षरशः म्हणजे एका न्याय निकालामध्ये तर असा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या डेड बॉडी बरोबर जे काही होतं तर तेही काही चुकीचं होऊ नये, त्या डेड बॉडीला सुद्धा प्रतिष्ठेचा अधिकार आहे. इतक्या मर्यादेपर्यंत हा अन्वयार्थ लावलेला आहे. स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं तर संपत्तीमध्ये समान अधिकार असणं किंवा अगदी कामाच्या ठिकाणी सेक्स्युअल हरॅसमेंट ह्या संदर्भामध्ये एक जजमेंट आलं. त्या जजमेंटनंतर कायदा पण पास झाला. तर त्या ठिकाणी स्त्रीला जर अशा कुठल्या हरॅसमेंटचा सामना करावा लागत असेल तर तो समानतेविरुद्ध, कारण पुरुषाला लागत नाही असा सामना करावा, हे गृहीत आहे. म्हणजे आपण उदाहरणं घेऊच शकतो असं काही नाही, पण पुरुषांना लागत नाही. स्त्रीला असं जर करावं लागतो तर ते तिच्या समतेचं हनन आहे आणि तिला चांगलं आयुष्य जगता येत नाही, कारण ती छान काम नाही करू शकत. मोकळ्या मुक्त वातावरणामध्ये निर्भीड होऊन ती काम करू शकत नाही. त्यामुळे सेक्स्युअल हरॅसमेंट हे तिच्या मूलभूत अधिकारांचं हनन आहे असं त्यामध्ये म्हटलं गेलं. आणि त्याच्यावर कायदा आला. आणि तुम्हालाही माहिती असेल की कमिटीज असतात, इंटरनल कमिटीज असतात आणि ह्या सगळ्या स्थापन झाल्या. तर हे सगळं संविधानापासून सुरू होतं. न्यायालयांमार्फत ह्या सगळ्याचं इंटरप्रिटेशन होतं. मी हे का सांगते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पण सजग असणं. अगदी रिसेंट आणखीन एक उदाहरण म्हणजे आधारच्या संदर्भात आपण सगळ्या बायोमेट्रिक्स देऊन टाकत होतो, पण माझा खाजगीपणा जपण्याचा अधिकार हा माझा जगण्याचा अधिकार आहे असं एकदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर ते बायोमेट्रिक्स कशी घेतली जावी, ती कुठे स्टोअर केली जावीत, ह्या सगळ्या संदर्भामध्ये खूप नीट अशा गाईडलाईन्स दिल्या. आणि म्हणून मी माझा खाजगीपणाचा अधिकार जपला. सोशल मीडियाच्या काळात सुद्धा आपण खूप माहिती ओपन करत असतो आणि ती माहिती खूप प्रसारित होत असते आणि हे सगळे आपल्याला त्यावरून टार्गेट पण करत असतात, विविध कंपनीज आणि ह्या सगळ्या. तर ह्यावरही एक चांगला उत्तम कायदा येणं अपेक्षित आहे. तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपण सजग असणं, आपण आपल्या मूलभूत हक्कांविषयी सजग असणं आणि ते हक्क आपण अबाधित ठेवणं, दुसऱ्यांचे पण ठेवणं, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अर्थात सर्वसामान्यांपर्यंत येणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर कमी चर्चा होते ती म्हणजे कर्तव्य. संविधानाने आपल्याला मूलभूत कर्तव्य आखून दिलेली आहेत, लिहून दिलेली आहेत. नागरी कर्तव्य हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग असायला पाहिजे. मुळात मी माझ्या राष्ट्राला माझं राष्ट्र मानतो का, इथपासून सुरुवात होते. मग मी राष्ट्रीय प्रतीकांचा, राष्ट्रीय पुरुषांचा अभिमान बाळगतो का, त्यांचा आदर करतो का, मी माझ्या देशाचं पर्यावरण जपतो का, मी माझ्या संस्कृतीचा जो वारसा आहे त्याचं संरक्षण करतो का, की मी बाहेर कुठेही गेलो, गड किल्ल्यांवर गेलो, लेण्यांमध्ये गेलो, माझं नाव कोरतो, ह्याच्यासारख्या गोष्टी होतात. किंवा मी स्त्रियांच्या संदर्भात, म्हणजे एक मूलभूत कर्तव्य आपलं आहे की स्त्रियांच्या संदर्भात जे काही डेरोगेटरी प्रॅक्टिसेस आहेत, ज्या काही चुकीच्या प्रथा चालू आहेत, त्यांना मी थांबवेन. म्हणजे माझ्या कौटुंबिक स्तरावर पण थांबवेन, सामाजिक स्तरावर पण थांबवेन, हे माझं कर्तव्य आहे. अशासारखे अनेक कर्तव्य नमूद आहेत. तर संविधानाचा डायरेक्ट संबंध हा असा येतो. त्याच्या व्यतिरिक्त मतदान आणि मतदानातून आपला आवाज तिथे पोहोचवणं आणि ते सरकार स्थापन करणं, हा भाग तर सरळ सरळ आहेच. याच्याच वरनं मला आता तेही आठवलं की बरेचदा असं होतं की आपण हक्क फक्त बघतो, म्हणजे माणसं हक्क बघतात की मला संविधानाने हे हक्क दिले आहेत, पण कर्तव्य काय आहे ते विसरतात. मग हे बदलण्यासाठी काय करता येऊ शकतं की प्रत्येक माणसाने ते लक्षात ठेवावं की हक्कांसोबत कर्तव्य पण आहेत? हो, म्हणजे काय करता येऊ शकतं, त्याला उत्तर आहे की जाणीव जागृती तर करावीच लागेल ह्या सगळ्या संदर्भामध्ये.
कर्तव्यांचा भाग आपल्या संविधानामध्ये 42व्या दुरुस्तीने आला. अच्छा. आपण संविधानाप्रतीच अजून खूप सजग नाही आहोत. संविधान म्हणजे काही 2-3 मोडक्या-तोडक्या गोष्टी आपल्याला असं माहीत असतं, की एकतर मतदान करणं म्हणजे लोकशाही किंवा आरक्षण म्हणजे त्यातून हो. येतं किंवा अर्थात अधिकारांचं खूप वापर, अभिव्यक्ती हां, स्वातंत्र्य वगैरे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वगैरे ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात किंवा त्या वरवर बोलल्या जातात. पण कर्तव्यांवर एकतर खूप जाणीव जागृती व्हायला पाहिजे. त्यातून आपल्या मगाशी बोलण्यात आलं की ह्या सगळ्याकडे बघण्याचा ॲप्रोचच आपण बदलायला पाहिजे, की संविधान हे संविधान जेव्हा पाश्चात्यांनी स्वीकारलं तेव्हा ते राईट सेंट्रिक होतं, कारण की त्यांनी ते कुठेतरी आपले राईट्स हे राजाकडून, तिथल्या अन्यायी परंपरांकडून, अन्यायी शासनाकडून अ, काढून घेतले, स्वतःचे स्वतः मिळवले. ते ते तिथली परिस्थिती वेगळी होती, आपल्याकडची परिस्थिती वेगळी होती. आपण 5-10 हजार वर्ष आपला समाज हा कर्तव्याधिष्ठित होता. आपण जर आजही बघितलं तर आपल्याकडे आजही 4 पुरुषार्थ सांगितले जातात किंवा 4 आश्रम आहेत आपल्याकडे. आश्रम. हे हां. आपल्याकडे ऋण ही संकल्पना आहे, की आम्ही देवऋण, ऋषीऋण, हो. पितृऋण. अ, प्र- म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला काही कर्तव्य नेमून दिलेली असतात. आजही आपण म्हणतो तू विद्यार्थी दशेत आहेस, तू हो. विद्यार्थ्यासारखा वाग. किंवा तुम्ही गृहस्थाश्रमात असता तेव्हा तुम्ही निर्णय घ्यायला, कुटुंबाच्या स्तरावर सुद्धा तुम्ही निर्णय घ्यायला तेव्हा तुम्ही मुक्त होता. मग तुम्हाला तुमच्या कुटुंबातून थोडं अंग काढून थोडंसं विरक्त व्हावं लागतं, अध्यात्माला जावं लागतं आणि सरते शेवटी वानप्रस्थाश्रम. अगदी तो आज कोणी घेत नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्यातनं लांब व्हावं लागतं आणि ही सगळी कर्तव्य तुम्हाला त्या त्या स्टेजला दिलेली असतात. आणि ही सगळी ऋण चुकवणं म्हणजे तुमच्या जन्माचं सार्थक असं म्हटलं जातं. अ, तर हा आपला समाज असा कर्तव्याधिष्ठित होता आणि त्या कर्तव्यांच्या जोरावर आपण हजारो वर्ष आपली संस्कृती खूप चांगली विकसित केली होती. आणि मी म्हणजे पुन्हा किती डीपर जायचा हा प्रश्न आहे, पण थोडा तात्विक लेव्हलला किंवा आध्यात्मिक लेव्हलला गेलो तर पाश्चात्य हे हक्कांसाठी लढले. आपण हक्कांसाठी न लढता आपण आपली समाज व्यवस्था, न्याय व्यवस्था, शासन व्यवस्था, आपण कोणीही असू दे, राजा असू देत किंवा रंक असू देत, त्याला कर्तव्य का नेमून दिलेली आहेत, तर आपण नाही का युनिव्हर्सल ऑर्डरशी बांधील आहोत. मला काय करायचं आहे, ती युनिव्हर्सल ऑर्डर जी आहे ना, वैश्विक रचना जी आहे ना, ती अबाधित ठेवायची आहे. मला कोणापासून काही मिळवायचं आहे असं नाही आहे. माझं सगळी कर्तव्य, मी गृहिणी असेल तरीसुद्धा मला ही जी रचना आहे ती उत्तम ठेवायची आहे. मग ह्या कर्तव्यातनं मुक्त होऊन मी त्या मोक्षापर्यंत किंवा मी त्या ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. तर ह्या सगळ्याला तात्विक आधार होता आणि हे नैतिक अधिष्ठान धर्माने दिलं होतं. ते नैतिक अधिष्ठान संविधानाला प्राप्त करून देण्याची गरज आहे. मी मगाशी स्मृतींबद्दल बोलले, की त्या त्या वेळेला ती महत्त्वाची होती आणि त्या त्या वेळेला त्यात सांगितलेल्या गोष्टी. धर्म म्हणजे काय? धर्म धर्म म्हणजे कर्तव्य. त्यावेळेला तो धर्म, पितृधर्म किंवा पुत्रधर्म, त्यावेळेला तो सांगितला होता आणि त्यावेळेला तो योग्य होता. त्याच्यानंतर कालांतरांनी ज्यांना तो अयोग्य वाटला, तो हळूहळू बदलत गेला, हळूहळू उत्क्रांत होत गेला. आणि म्हणजे हे सगळं धर्माधिष्ठित असल्यामुळे ह्याला सगळ्याला नैतिक अधिष्ठान होतं. आणि संविधानाला आपल्याला आता हे नैतिक अधिष्ठान, की हीच सगळी मूल्य आपल्या संविधानामध्ये आलेली आहेत आणि तोच एक प्रकारे आपला धर्मग्रंथ झालेला आहे आणि आपल्याला तो त्या नैतिक अधिष्ठानावर आपल्याला तो जगायचा आहे. संविधानिक स्पिरिटनी आपल्याला ही सगळी मूल्य जगायची आहेत आणि अर्थातच कर्तव्य जगायची आहेत. तर हा अप्रोच ना खूप डीपर लेवलला जाऊन आपण समजावून घ्यायला पाहिजे. पण आपण खूप मागच्या 75 वर्षात आपण खूप विरुद्ध दिशेने वाटचाल केली असं आपण म्हणू शकतो, की जे काय चांगलं होतं ते आपल्याला पाश्चात्यांनी दिलं. आपण ते थोडं रिराईट केलं असं म्हणूयात. न्याय आमच्याकडे होताच, ठीक आहे, आपण आम्ही आमच्या आधुनिक मूल्यांवरनं तो रिराईट केला, तो छान डिफाईंड केला. इंडीड की काही वाईट प्रथा समाजामध्ये होत्या, पण आपण त्यांना दुरुस्त केलं आणि वेळोवेळी ते दुरुस्त केलं. ते संतांनी दुरुस्त केलं, ते आपल्या समाजसुधारकांनी दुरुस्त केलं. मला वाटत नाही की प्रत्येक
शतकामध्ये किंवा दशकामध्ये अशा प्रकारचे समाजसुधारक निर्माण होणारा दुसरा कुठला देश असेल, आपलाच असेल तो. ब्रिटिश आले तेव्हाही ते निर्माण झालं होतं. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या सगळ्याला अप्रोच केला, की स्वामी दयानंद सरस्वतींसारखे लोक होते जे म्हणाले की मूळ वेदांकडेच पुन्हा परत जा. वेदांमध्ये वेदांचाच अर्थ उत्कृष्ट लावा, सगळ्या अन्यायी प्रथा दूर होतील. मग लाल बाल पाल ज्यांना आपण म्हणतो त्यांनी ह्या सगळ्याचा थोडासा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. आमचा प्राचीन ठेवा प्लस आधुनिक मूल्य ह्या सगळ्याकडे आपण गेलो. ती डिफाईंड करण्याचा त्यांनी खूप छान प्रयत्न केला. स्वामी विवेकानंदांसारखे असतील की त्यांनी ह्या सगळ्याला खूप जोडून घेतलं की नाही, आपण हा चांगला समाज, उत्तम समाज निर्मिती आपण कशी करू शकतो आमच्या नैतिक अधिष्ठानावरच. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, शाहू महाराज असतील, ह्या सगळ्यांनी नाही, आपण ह्या आधुनिक मूल्यांची कास धरायला पाहिजे, असे ह्या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे सगळे वेगवेगळे लोक होते आणि त्याप्रमाणे आपण हे सगळं करत गेलो. तर हे सगळं आपल्या संस्कृतीत होतं आणि आपण हा पाश्चात्य आणि आपली संस्कृती ह्यामध्ये भेद करून ह्याच्या संविधान या दस्ताकडे बघण्याचा अप्रोच बदलायला पाहिजे. कारण संविधान म्हणजे काय असतं की असं समजा आपलं एखादं कुटुंब आहे आपलं आणि कोणीतरी खूप बाहेरून येऊन काहीतरी नियमावली दिली तर ती आपण नाही करणार ना. आमच्याकडे ज्या पद्धतीने होतं त्याच पद्धतीने आम्ही करणार, आम्ही करू पण नाही शकणार. तर आपण आपल्या समाजव्यवस्थेकडे बघून कर्तव्यांकडे बघायला पाहिजे, नागरी कर्तव्यांकडे बघायला पाहिजे. तर खूप म्हणजे खूपच प्रगती आपली नक्कीच यामध्ये होऊ शकेल. अजूनही भारताचं संविधान आहे लिखित संविधान, त्याला सगळ्यात मोठं संविधान का म्हणतात? लिखित, एकतर लिखित आणि अलिखित, म्हणजे सगळ्याच जगभरामध्ये सगळी संविधानं लिखित नाही आहेत. स्वतः युकेचं संविधान लिखित नाही आहे. कॅनडा, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, मला असं वाटतं अशा अनेक देशांची संविधानं लिखित नाही आहेत. एक म्हणजे बऱ्याच देशांची संविधान निर्मिती झाल्यानंतर आपण 1950 साली आपली ती प्रक्रिया पूर्ण झाली. आपण काय की काही एक वैशिष्ट्य आहेत आपल्या संविधानाची किंवा राज्यव्यवस्थेची. तर आपण फेडरल आणि केंद्रीय अशा दोन्ही पद्धती शासन व्यवस्था आपण स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यामुळे संविधानामध्ये ना केंद्रीय विधिमंडळं, लोकसभा, राज्यसभा ह्याच्या पण तरतुदी आहेत. मग त्याचा मुख्य कोण असेल, त्यांचे अधिकार कर्तव्य काय असतील, त्यांची इम्पिचमेंट्स कशी होतील, मग केंद्रीय न्यायव्यवस्था आणि राज्यांच्या व्यवस्था, म्हणजे इथली विधिमंडळं कशी असतील, इथली उच्च न्यायालयं कशी असतील, इथली गव्हर्नरची कामं काय असतील, कर्तव्य काय असतील, असं हे खूप तपशीलवार नमूद आहे. तर ह्या गोष्टीमुळे एकतर ते खूप मोठं झालेलं आहे. दुसरं म्हणजे आपण खूप तपशिलाने मूलभूत हक्क, कर्तव्य आणि आपल्याकडे एक विशेष म्हणजे मार्गदर्शक तत्व आपण त्यामध्ये नमूद केलेली आहेत, जी सगळ्या संविधानामध्ये आढळत नाहीत. तर मूलभूत हक्क आणि कर्तव्य नागरिकांशी रिलेटेड आहेत, पण ही मार्गदर्शक तत्व राज्यांनी कारभार करताना कुठल्या तत्वांना अनुसरून करावं अशा संदर्भामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि त्या गाईडलाईन्स डायरेक्टली कोर्टामार्फत एक्झिक्युटेबल जरी नसतील तरीसुद्धा राज्यांना त्या पाळाव्या लागतात. म्हणजे अगदी समान नागरी कायदा, हे मूल्य किंवा गोहत्याबंदी हे दिलेलं आहे, मार्गदर्शक तत्व म्हणून आहे आणि त्या अनुषंगाने शासन कायदे करू शकतं. तर ते एक थोडंसं विस्ताराने नमूद आहे. आपल्याकडे वैविध्य खूप आहे, म्हणजे जॉग्रफिकल सुद्धा आणि संस्कृती परंपरांचं आणि भूभागांचं. त्याच्यामुळे काही जनजातींचे जे खास करून क्षेत्र आहेत त्यांना आपल्याला एक थोडं काही स्वायत्तता द्याव्या लागल्या आहेत आणि त्यांचं शासन व्यवस्था ही थोडीशी वेगळी आहे, म्हणजे आपल्या अंडरच आहे पण त्यांना थोडी अधिक स्वायत्तता दिलेली आहे. त्याच्यामागे त्यांच्या संस्कृतीचं रक्षण व्हावं, तिथल्या खनिजांचं रक्षण व्हावं हे उद्देश होते. तर मग त्या शासन व्यवस्था त्यामध्ये नमूद आहेत. तर असं एकूण सगळं हे करून आपल्याकडे मग 395 आर्टिकल्स
आणि 25 भाग आणि 12 शेड्यूल्स असं करत ते एक असं खूप मोठं संविधान आपलं झालेलं तयार आहे. झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर संविधान निर्माण ज्यांनी केलंय त्यांचं यामध्ये योगदान तुम्ही कसं मांडाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ह्याला एक अतिशय खूप छान बुद्धिवादी दिशा, अतिशय छान तात्विक आधार ह्या सगळ्याला दिला. आणि त्याच्यामुळे संविधान हे फक्त असं एक नुसतं डॉक्युमेंट नसून एक जिवंत दस्त झालं. बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यात इतर पण सदस्य होते, पण ये न केळीनं प्रकारेण झालं असं की इतर सदस्यांना त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट करता आलं नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी अक्षरशः एक हाती तो मसुदा लिहून काढलेला आहे आणि अतिशय प्रगल्भतेने हे काम केलेलं आहे. पण स्वतः बाबासाहेबच म्हणाले तसं की आपली लोकशाही म्हणजे आपल्याला ह्या लोकशाहीला केवळ राजकीय लोकशाहीकडे घेऊन जायचं नाही आहे, तर आपल्याला त्याची सामाजिक लोकशाही करायची आहे. कारण सामाजिक लोकशाहीशिवाय अर्थात व्यक्तिनिर्माणाशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही. आणि त्यांनी ह्या दस्ताला मूलभूत हक्क, मानवी हक्क किंवा सर्व समाजातल्या म्हणजे आपल्याकडे वैविध्य होतं, आपल्याकडे आर्थिक, सामाजिक, जातीय विषमता त्या दरम्यान होती. पण त्यांनी त्या मूलभूत हक्कांची रोवणी अशा प्रकारे संविधानामध्ये केलेली आहे की ह्या सगळ्याचा हा एक जिवंत आणि छान सामाजिक, हळूहळू सामाजिक क्रांती करणारा दस्तऐवज असा झालेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं तर अगदी म्हणजे ह्यात न फिटणारं ऋण आहे आणि खूप मोठं योगदान आहे. दुसरं म्हणजे त्यामध्ये इतरही अनेक सदस्यांनी मौलिक योगदान दिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार पटेल असतील, के एम मुंशी आहेत, श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत, खूप खूप उत्तम विचार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, पुरुषोत्तमदास टंडन, अशासारख्यांनी म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या असायच्या, जसं की संसदीय कामकाज समिती, मूलभूत हक्क समिती. आणि त्यामध्ये त्यांनी त्या समित्यांमध्ये खूप चर्चा करून अखेरीस हे आपल्याला असं पाहिजे, मूलभूत हक्काची ही डेफिनेशन अशी पाहिजे. मग एकेका शब्दावर अक्षरशः त्यांनी खूप छान चर्चा केलेली आहेत, खूप दुरुस्त्यांवर चर्चा केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सर्वांचं पण योगदान मौलिक आहे. 299 सदस्यांनी अखंड 2.5 वर्ष चर्चा करून ह्याला असा आकार दिलेला आहे आणि तो छान एकमताने दिलेला आहे. कन्सेन्सस हे खूप त्यात पाळलं गेलं आणि छान एक चांगला दस्तऐवज निर्माण झालेला आहे. आता आपण इतर देशांबद्दलही बोललो आणि हेही बोललो की इतर देशांमध्ये राजकीय फक्त हक्क, अधिकार जे काही होते ते आहेत, पण या पलीकडे जाऊन आपल्या संविधानामध्ये आणि इतर देशांच्या संविधानामध्ये काय फरक आहे आणि आपल्या संविधानातली वैशिष्ट्य काय आहेत? खूप म्हणजे लिखित असल्यामुळे खूप विशेष वैशिष्ट्य अशी सापडतातच आपल्याला. एक म्हणजे मी म्हटलं तसं फेडरल आणि केंद्रीय अशी असं एक खूप रचना त्याच्यामध्ये आहे की प्रत्येकाचं खूप विस्ताराने नमूद आहे. म्हणजे ते 2 स्वतंत्र भाग होतात. त्याच्यानंतर आपल्याकडे खूप छान अधिकार विभागणी केलेली आहे म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्थांची. देशाचा कारभार, एकूण ही समाज व्यवस्था चालवण्यासाठी 3 प्रमुख संस्था लागतात, 3 आधार लागतात. त्यातलं एक म्हणजे कायदेकारी मंडळ, जे कायदे करतात. दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ, जे हे केलेले कायदे प्रत्यक्ष लोकांपर्यंत घेऊन जातात. आणि हे कायदे नीट आहेत ना, किंवा त्याची अंमलबजावणी नीट होत आहे ना, मूलभूत हक्कांवर गदा येत नाही आहे ना, हे बघण्याचं काम न्यायालय करतात. तर न्यायव्यवस्था म्हणजे कायदेकारी, कार्यकारी आणि न्यायव्यवस्था ह्या तिघांचं खूप स्वातंत्र्य जपलेलं आहे संविधानाने. एकमेकांवर अवलंबून नाही आहेत. एकमेकांवर अवलंबून असतील, अवलंबून कशामध्ये राहू शकतात, तर अपॉइंटमेंटच्या संदर्भामध्ये, इम्पिचमेंटच्या संदर्भामध्ये. जर हे अवलंबून असते तर तिथे एकाधिकारशाही निर्माण होऊ शकते. म्हणजे संसद जर न्यायालयांवर हवी झालं तर संसदेची एकाधिकारशाही होईल. संसदेवर न्यायालय जर झाली तर तिथे लोकांचा आवाज पोहोचणारच नाही. शेवटी लोकांनी निवडून दिलेले सदस्य हे
संसदेमध्ये असणार आहेत, न्यायालयामध्ये नसणार आहेत. तर ह्या सगळ्यांचं स्वातंत्र्य जपण्याच्या ज्या म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ज्या तरतुदी करणं आहे ना, तर ते खूप आपल्या संविधानाने चांगलं केलं आहे. आणखीन एक म्हणजे आपलं संविधान हे खूप रिजिड नाही आहे. म्हणजे न बदलणारा धर्मग्रंथ असं आपण त्याच्याकडे बघू शकत नाही. ते छान लवचिक आहे, वेळोवेळी ते बदलू शकतं. आत्ताच त्याच्या 100पेक्षा जास्ती दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि प्रत्येक काळाच्या टप्प्यावर नवीन नवीन आव्हानं येत असतात, त्याच्यामुळे ते बदललं जाऊ शकतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते पूर्णतःच बदलून टाकता येईल कोणाला. त्याची एक खूप नीट प्रोसिजर सांगितलेली आहे. ती प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय कोणीच ते बदलू शकत नाही. म्हणजे असा काही प्रयत्न झाला होता, पण तो अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे आणीबाणी आणि त्या दरम्यान 42वी दुरुस्तीच्या दरम्यान तो जो काही प्रयत्न झाला होता किंवा आधीच्या पण खूप दुरुस्त्या अशा झालेल्या आहेत, पण कुठेतरी त्याला केशवानंद भारतीसारख्या न्यायालयीन निकालांमुळे असू देत, कुठेतरी त्याला आळा बसला. तर म्हणजे ह्यांचं एक छान आणि ही विभागणी केल्यामुळे एकमेकांमध्ये चेक्स अँड बॅलन्स म्हणतात ना, तर हे खूप छान साधलं गेलेलं आहे. म्हणजे या तिन्ही संस्थांचे एकमेकांवर चेक ठेवण्याच्या अशा छान तरतुदी आहेत ह्यामध्ये. तर म्हणजे ते छान बॅलन्स त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेचा साधला जातो आणि एकाधिकारशाही निर्माण होत नाही आणि लोकशाहीला अत्यंत पूरक अशा ह्या तरतुदी आहेत. आता आपण मगाशीही बोललो समता, बंधुता, न्याय या गोष्टींवर. तर या संकल्पना ज्या आहेत, समता, बंधुता, न्याय, तर या ज्या आपण पूर्वीच्या भारतातून, प्राचीन भारतातून आणल्यात, तर त्या आणखी त्याच्यात कशा प्रकारे इलॅबोरेट केलेल्या आहेत? हां, म्हणजे त्या का आणल्या आहेत आपण, तर अर्थातच आपण हे मान्य करायला पाहिजे की ठीक आहे, आपली संस्कृती महान होती वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा संस्कृतीमध्ये अनिष्ट प्रथा शिरल्या होत्या. आर्थिक सामाजिक विषमता निर्माण झाली होती. इस्लामिक आक्रमणांमुळे आपण अक्षरशः हतबल झालो होतो. आपला आत्मविश्वास पूर्णतः लयाला गेला होता. असा एखादाच राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांचे उदय झाला होता. पण एकूण समाज म्हणून आपण कोलमडलेल्या स्थितीत होतो. त्यातून म्हणजे प्रचंड एक्सप्लॉयटेशनमुळे ह्या इस्लामिक राजवटींच्या आणि ब्रिटिशांनी केलेल्या एकूणच एक्सप्लॉयटेशनमुळे खूप सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकसुद्धा विषमता निर्माण झाली होती. खूप वेगवेगळ्या स्तरांवरचे सगळे लोक होते असे. त्यातून वेगवेगळी संस्थानं होती. म्हणजे ब्रिटिशांचा सुद्धा असा काही एकछत्री अंमल नव्हता. संस्थानं तशी मुक्तच होती सगळी. पुन्हा आपल्याकडे खूप म्हणजे संस्कृती एकच आहे म्हणतो, पण परंपरा ह्या दृष्टीने, भाषा ह्या दृष्टीने आपण खूप विभागले गेलेलो होतो. तर अशा वेळेस आपल्याला काय होतं, तर एक इंटिग्रेटेड समाज हवा होता, एकात्म समाज हवा होता. आणि त्या एकात्म समाजाला आणि ह्या सगळ्यांना न्याय देईल असं संविधान आपल्याला हवं होतं. अशा मूल्यांची स्वीकृती आपल्याला करायची होती. तर म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. स्वातंत्र्याचा अधिकार की तुम्हाला विचारांचं, उच्चाराचं स्वातंत्र्य असेल, कारण तुम्ही त्यामार्फत लोकशाही जपू शकाल. समानता म्हणजे तुम्हाला दर्जाची, प्रतिष्ठेची आणि संधींची समानता. तुम्हाला शिक्षणाच्या संधी, नोकरी व्यवसायाच्या संधी समान असतील, असं एक ते आपण प्रिएम्बलमध्ये हे स्वीकृत केलेलं मूल्य आहे. तुम्हाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळेल, कारण राजकारणामध्ये सर्वसामान्य येऊ शकत नव्हते तेव्हा. पण आपण लोकशाही, गणतंत्र स्वीकारल्यामुळे सामान्यातला सामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊ शकेल असं तत्वशः आपण हे स्वीकारलं होतं. म्हणून तो राजकीय न्याय, सामाजिक न्याय म्हणजे सुद्धा हेच की सर्वांना समान संधी देऊन हा सामाजिक न्याय आपण तिथे कुठेही कोणी ज्येष्ठ कनिष्ठ असं नसेल, जाती धर्म आधारावर कुठलेही भेदभाव केले जाणार नाहीत. तर अशा प्रकारची ती समता होती. आणि बंधुता ह्या मूल्याला सुद्धा खूप
महत्त्वाचा आधार आहे. तर ते बंधुता हे मूल्य म्हणजे आता समानता कायद्याने देता येते, बरोबर? स्वातंत्र्य हां. कायद्याने देता येतं. हं, म्हणजे हं, संभाषण स्वातंत्र्य आहे हं, का नाही आहे का, काढून घेतलं जातंय का, हं. हे बघता येतं. पण बंधुता किंवा एकात्मता हे बघायचं कसं? ते तुमच्या मनाशी हां. निगडीत आहे. हो. आणि आपली बंधुता ही मला असं वाटतं की स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. हं. म्हणजे मी स्वतःला म्हणजे आपल्याकडे कितीही परंपरा वेगवेगळ्या असतील तरीसुद्धा भारतीय माणूस म्हणून, हिंदू माणूस म्हणून मी त्या परमात्म्याचा अंश आहे हे आपण नक्की मानतो. आणि हां. म्हणून आम्ही सगळे बहीण भाऊ आहोत आणि म्हणून ती हं, बंधुता आपली स्पिरिच्युअल आहे. हं. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर निर्माण झालेली बंधुता ही ठिगळं ठिगळं जोडणारी बंधुता आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं संविधान अनेक वेळा नंतर बदललं गेलं. अच्छा. एवढी मोठी क्रांती होऊन सुद्धा ते एकच संविधान, हळूहळू उत्क्रांत होणारं संविधान ते वापरू शकले नाहीत. हं, म्हणून आपल्या बंधुतासुद्धा ही खूप आध्यात्मिक आहे आणि तिथे रुजलेली आहे. तर हं. ही सगळी मूल्य ही म्हणजे आपल्या प्रिएम्बलमध्ये येऊन जातात आणि त्या सगळ्या मूल्यांचं रिफ्लेक्शन, त्याचं सगळं प्रतिबिंब हे पुढच्या कलमांमध्ये पडलेलं असतं. हं. संविधानाचा जर एखाद्याला अभ्यास करायचा असेल तर त्याने काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत अभ्यास करताना? मी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर येईल की मूल्यांकडे बघायला पाहिजे. अर्थातच हं, आपण जे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आपण म्हणत आहोत, अ, त्या दृष्टीने ते बघायला पाहिजे की स्वातंत्र्य प्रास्ताविकात तर दिलं आहे, पण आतल्या तरतुदींमध्ये आहे ना. माझं संभाषण स्वातंत्र्य खरंच जपलं जात आहे ना, की हं, मी बोललं तर मला अरेस्ट होती आहे, हं, होत नाही आहे ना. बोलणं म्हणजे फक्त मी समाज माध्यमावर किंवा कुठेतरी भाषणामध्ये बोलणं असं नसून, बोलण्याचा अर्थ मी बोलून समूह फॉर्म करणं, कुठेतरी एकमत फॉर्म करणं, आणि मग कुठेतरी त्या राज्याला टक्कर देता येईल अशी सिच्युएशन इन जनरल पुढे निर्माण होऊ शकते. हं, असा त्या बोलण्याचा अर्थ आहे. म्हणजे मी काहीतरी हं, उगीचच कोणाला तरी आमच्या पंतप्रधानांना काहीतरी म्हटलं कुठल्या हं, तरी, इतका साधा त्याचा अर्थ नाही आहे. तर हं, हे सगळं त्या वरच्या स्टेजपर्यंत जपलं जात आहे ना, की मला अरेस्ट होतीये का माझा आवाज दाबला जातो हं, आहे. म्हणजे वैयक्तिकरित्या नाही तर समूह म्हणून, माझा समाजगट म्हणून किंवा अमुक एक गोष्ट वाटणाऱ्या हजारो, लाखो, करोडो लोकांचा समुदाय म्हणून माझा आवाज दाबला जातो आहे का? जसं मागच्या 75 वर्षात स्वातंत्र्यानंतर झालं, की हिंदुत्ववादी आवाज हा पुन्हा पुन्हा दाबला गेला. तुमच्या शिक्षणामधून असू देत किंवा तुमच्या कुठल्याही बोलण्यामधून असू देत, संघटनांमधून हं, असू देत, तो दाबला गेला. हळूहळू त्यांचं ना कन्सॉलिडेशन होत गेलं वेगवेगळ्या गोष्टीच्या आधारावर. खूप टप्पे येतात त्याच्यामध्ये. शहाबानू केस झाली 1986ला. शहाबानूचा कोर्टाने निकाल दिला. त्याच्यावर राजीव गांधी सरकारांनी तो निर्णय उलथवून लावण्यासाठी कायदा केला हं, आणि तिथे कुठेतरी हिंदू मनाचं आणखीन कन्सॉलिडेशन झालं, की अरे हे खूप मुस्लिमांचं अपीजमेंट होतं आहे आणि हिंदूंना डावललं जातं आहे, हिंदूंच्या डायटीज डावलल्या जात आहेत. आणि मग त्यानंतर राम जन्मभूमीच्या हेडखाली सगळे हिंदू एकत्र आले. हं, मग काही वर्षांनी वाजपेयी सरकार, म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे अर्थातच ते आणीबाणीच्या नंतर एक सगळ्यांचं एकत्र सरकार आलं होतं, पण खऱ्या अर्थाने काँग्रेसला टक्कर देणारं सरकार निर्माण झालं. आणि असं हळूहळू ते कन्सॉलिडेशन होत होत 2014पर्यंत बहुमत म्हणजे अ, अ, असं प्रचंड मेजॉरिटी ज्याला आपण हं, म्हणतो, अशा अशा त्या मेजॉरिटीनी हिंदुत्ववादी सरकार आलं असं आपण हं, म्हणू शकतो. तर बोलण्याला, माझ्या संभाषण स्वातंत्र्याला ह्या वरच्या लेव्हलपर्यंत म्हणजे त्याचा अन्वयार्थ आहे. हं, माझं बोलणं म्हणजे मी फक्त क्रिटिसाइज करणं नाही, तर मी त्यांनी समाजमन ढवळून काढणं हे होतं हं, आहे ना. हे बघणं, किंवा काय, ही वैशिष्ट्य, हे जे वैशिष्ट्य आहे म्हणजे संविधानकर्त्यांनी त्यांच्या मनात जे उद्दिष्ट होतं हे सगळं करताना, तर ती उद्दिष्ट पार पडली जात आहेत ना, हे बघणं सर्वसामान्यांचं मला असं वाटतं कर्तव्य आहे. हे त्यांनी बघायला पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर अर्थातच आपले हक्क आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये, किंवा
चेक्स अँड बॅलन्सेस नीट होत आहेत ना, हे सगळं बघणं सुद्धा, की खरंच एकाधिकारशाही निर्माण होत नाही आहे ना कुठल्याही क्षणी. तर हे पण माणसांनी बघण्याचं आणि त्या दृष्टीने मतदान करत आणि संविधानिक मार्गाने हे सगळं बदलवण्याची मनस्थिती ठेवणं हे महत्त्वाचं आहे असं वाटतं मला. आजच्या काळात संविधानाच्या अंमलबजावणीमध्ये काही मोठी आव्हानं आहेत असं काही दिसतंय का? हो, म्हणजे माध्यमांमुळे आहेत, तंत्रज्ञानामुळे आहेत, जग जवळ आलं आहे म्हणून आहे. पण वैयक्तिक लेव्हलला किंवा मूल्यांच्या लेव्हलला, तत्वांच्या लेव्हलला विचार केला तर अर्थातच स्वातंत्र्याचा दुरुपयोग खूपच जण करायला लागले आहेत, की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजे तुम्ही काहीही करा आणि त्याला स्वातंत्र्य हे नाव द्या. खास करून समाज माध्यमं आल्यानंतर ही गोष्ट जरा जास्तीच झालेली आहे, की पूर्वी जे संभाषण स्वातंत्र्य वृत्तपत्रांमध्ये लेख, वृत्तपत्रांमध्ये पत्र किंवा काही सन्माननीय व्यक्तींची भाषणं ह्यापुरतं मर्यादित होतं आणि बाकीच्या गप्पा फार तर पारावर चालायच्या, चव्हाट्यावर चालायच्या. ते आता सगळीकडेच म्हणजे खूपच जास्ती त्याचं स्प्रेड होतोय. त्यामुळे स्वातंत्र्य चा खरं नीट अर्थ लावणं हे एक मोठं आव्हान आहे, की स्वैराचार नाही हे अर्थातच. दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये वैविध्य असल्यामुळे आपण इंटिग्रेटेड समाज, एकात्मिक समाज हे मूल्य खूप जपायला पाहिजे असं मला वाटतं. की आत्ताच काल परवाच मी एकांना उत्तर दिलं तर त्यांनी लिहिलं होतं की भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या म्हणे वेगवेगळ्या 40 कोटी भारतमाता आहेत. आता हे विधान इतकं इतकं म्हणजे मी त्याला काय म्हणू, आता संविधानिक भाषेत काय म्हणू, असा मला प्रश्न पडला की 40 कोटी भारतमाता नाही, आपली राष्ट्रीय प्रतीकं आहेत. आपल्याला वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे आपल्याला एकत्र येण्यासाठी राष्ट्रीय प्रतीकं, राष्ट्रीय गीतं, ही सगळी सिम्बॉल्स ही अत्यंत गरजेची आहेत आणि तुम्ही हे तोडफोड करणारं बोलू नये, कुठेही तुकडे तुकडे करणारं बोलू नये. आपण कसे एकत्र येऊ, अजून आपण भाषा ह्या विषयावर एकत्र आलेलो नाही आहोत. भाषा ह्या विषयावर अजून हिंदीचा विषय झाला की प्रचंड भारतभर सगळं समाजमन ढवळून निघतं. अशा वेळेस तुम्ही 40 कोटी भारतमाता कुठून येतात हे शब्द तुमच्याकडे, हे मला कळत नाही. आमची भारतमाता एकच आहे, आम्ही एकच आहोत आणि आमची म्हणजे आमच्या परंपरा ह्या भिन्न असतील तरीसुद्धा आम्ही सर्व एकच आहोत. हा विषय घेऊनच सर्वांनी लिहिणं बोलणं करायला पाहिजे. त्याला काही पर्याय नाही असं मला वाटतं. आव्हानांमध्ये म्हणजे ही मूल्य कशी रुजवावी, संविधान रुजवावं म्हणजे काय, तर ही मूल्य कशी रुजवावी, त्याच्या व्यतिरिक्त खूप भयानक अशा गोष्टी तर आहेतच. अर्थात आपल्याकडे फुटीरतावाद आहे, बॉर्डर्सला अनेक अशा फोर्सेस कार्यरत आहेत. दहशतवादामुळे पण आपल्याकडे संविधानिक संस्था किंवा काय यांना हादरे बसू शकतात. अनेक बाह्य शक्ती कार्यरत आहेत आणि त्यांचे निधी किंवा ह्याच्यावर आपल्याकडे फोर्स वेगवेगळ्या पद्धतीने अप्लाय करणं आणि निधींमार्फत आपल्या सगळ्या व्यवस्थांमध्ये इंटरफिअर करणं, ह्या बाह्य शक्ती करत आहेत. किंवा प्रत्येक देशामध्ये काही गुप्त संस्था पण कार्यरत असतात, म्हणजे ज्याला डीप स्टेट म्हणतात. एकीकडे म्हणजे सरकार आणि हे संविधान ह्या पद्धतीने चालू असतं, पण हे डीप स्टेट एक वेगळ्याच लेव्हलला काम करत असतं. तर त्यांचं एक आव्हान आपल्याकडे आहे. कम्युनिस्ट विचारधारा म्हणजे कितीही जगभरात फेल गेलेली असेल तरीसुद्धा आपल्याकडे काही निवडक लोक आहेत आणि त्यांचा एकूण कल हा वर्गसंघर्ष दाखवणं. कोणीही कुठेही असू देत, म्हणजे वर्ग कुठले तरी 2 वर्ग काढणं. काही तुम्हाला नाही मिळालं तर स्त्री पुरुष काढा, काय कामगार आणि मालक काढा, मग शेतकरी आणि आणखीन जमीनदार काढा, घरात कोणीही, म्हणजे तुम्ही पॅरेंट्स आणि मुलं काढा, मग कुटुंब व्यवस्था विस्कळीत करून टाका वगैरे वगैरे. असे फोर्सेस ज्या विचारात नाही येतात त्या विचारधारेला अटकाव आपण करणं खूप गरजेचं आहे. नक्षलवादासारख्या गोष्टी ज्या पूर्ण व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी आज, की इलेक्शन्स होऊ द्यायच्या नाहीत किंवा अनेक हिंसाचार माजवायच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी ही संविधानाला घातकच आहेत. त्यानंतर
खूप म्हणजे सामाजिक आता काय म्हणूयात त्याला सोशल मीडियामुळे सुद्धा आपले खूप इम्पॅक्ट्स पडत असतात व्यक्तींवर वगैरे, तर त्याच्याकडे पण जाणीवपूर्वक बघायला पाहिजे. ग्लोबलायझेशन म्हणजे आपण जग खूप जवळ आलं आहे आणि एकमेकांवर अवलंबून पण खूप आपण आहोत. पण त्या दृष्टीने आपण आपलं सार्वभौमत्व तर काही त्याला बाधा येऊन देत नाही आहोत ना. तर ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण बघितलं तर आपण रशियाकडून ऑइल घ्यावं किंवा नाही घ्यावं ह्याच्यासाठी एक खूप मोठा देश आपल्यावर खूप जास्ती बर्डन टाकतो आहोत आणि आम्ही ठरवणार, हा आमचा निर्णय आहे. अर्थातच आपण एकमेकांशी सुसंवादी पद्धतीने आपल्याला, कारण आपल्यालाही व्यापार करायचा असतो, आपल्यालाही देश चालवायचा असतो, त्यामुळे सुसंवाद ठेवतोच. पण आण्विक करार असू देत किंवा हे ऑइल घेण्यासारखी गोष्ट असू दे, हे आमचं सार्वभौमत्व आहे, हे निर्णय आमचे आहेत आणि अशा गोष्टींना बळी न पडणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशासारख्या खूप गोष्टी आहेत की जी आव्हानं म्हणून समोर आहेत आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं आहे या ना त्या प्रकारे. 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो, तर त्यानिमित्ताने तुम्ही काय सांगाल? सगळ्यांना सांगण्यासाठी किंवा ह्या सगळ्याचं सार काढणं म्हणजे मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप छान बोललेले आहेत अनेक वेळेला संविधान सभेमध्ये. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संविधान कितीही चांगलं असेल, पण ती राबवणारी माणसं चांगली नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नसेल. आणि उलट पक्षी संविधान तुम्ही कितीही लिमिटेड ठेवा किंवा कसंही करा, पण जर ती माणसं चांगली असतील तर आपण खूप चांगली प्रगती करू शकू, अशा अर्थाने ते बोललेले आहेत. आणि मला असं वाटतं की एकूण सगळं दरवेळेस म्हणजे आपण पुन्हा ते व्यक्ती निर्माणाकडेच येतो. तर अर्थातच सगळ्या माणसांनी ही सगळी पुन्हा पुन्हा ही सगळी मूल्य मी माझ्या अंगी बाणवत आहे आणि मी त्याचा अंगीकार करत आहे, हा विचार करायला पाहिजे आणि संविधानिक मार्गानेच आपलं जे काही बिहेवियर आहे एकतर ते पुढे चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे अगदी संविधानाचे अभ्यासक एक ब्रिटिशरच होते, ग्रॅनविल ऑस्टिन म्हणून, तर त्यांनी पण म्हटलं आहे की कॉन्स्टिट्यूशन्स आर इनर्ट डिपेंडंट अपॉन द पीपल हू ॲक्ट अपॉन इट. म्हणजे माणसांवरच अवलंबून आहे, पुन्हा पुन्हा ते व्यक्तिनिर्माण ह्या गोष्टीपर्यंतच येतं. त्याच्यामुळे माणसांनीच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना त्यांच्या अखेरच्या भाषणामध्ये अतिशय सुंदर वक्तव्य त्यांचं आहे ते अखेरचं भाषण हे. तर त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आता आंदोलनं, उपोषणं ह्यांचे दिवस गेले, म्हणजे ब्रिटिशांचं हे परराज्य होतं आणि त्यावेळेला आपण ते मार्ग अनुसरले. पण आता तुम्हाला एक न्यायपूर्ण, सनदशीर असा संविधानिक मार्ग उपलब्ध झालेला आहे संविधानाच्या अनुषंगाने. तर तुम्ही त्यातल्या न्यायव्यवस्थेचाच अवलंब करायला पाहिजे तुमची म्हणणी मांडण्यासाठी किंवा तुम्हाला जी काही क्रांती, सामाजिक क्रांती हवी आहे त्याच्यासाठी तुम्ही त्या न्यायपूर्ण मार्गांचाच अवलंब करायला पाहिजे, ना की ही आंदोलनं किंवा उपोषणं. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की कुठल्याही असंवैधानिक मार्गाचा तुम्ही वापर नाही करायला पाहिजेत. अगदी रिसेंट ताजं असं उदाहरण आहे की न्यायमूर्ती गवईंवर च्या संदर्भामध्ये जो कोर्ट हॉलमध्ये प्रकार झाला की त्यांना काहीतरी विरुद्ध म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर बूट भिरकवण्याचा जो काही प्रकार झाला तो अतिशय वाईट, अत्यंत चुकीचा, निषेधार्थ आहे. तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्यासाठी अनेक व्यवस्था इथे उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्यांचीच कास धरायला पाहिजे, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. तर ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असं मला वाटतं. 26 नोव्हेंबर निमित्ताने मला हेच सांगायची इच्छा आहे. आज तुम्ही खरंच वेळ काढून इथे आलात आणि संविधानासारख्या महत्त्वाच्या गोष्टीवर आम्हाला माहिती करून दिली आहे. तर खरंच खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही माहिती जाणून दिलीत. थँक्यू सो मच. मीही इथे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानते, मला इथे बोलवल्याबद्दल आणि एवढा वेळ बोलू देण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आजचे आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत टॉर्सोटेल. टॉर्सोटेल हा कॉटन हँडलूम साड्यांचा ब्रँड आहे. त्यांच्या
कांथा स्टिच साड्या, बेंगॉल कॉटन, मल कॉटन, खादी साड्या ही त्यांची स्पेशालिटी आहे. आज त्यांच्याकडून एक छानसं गिफ्ट मॅडमसाठी आलेलं आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आजची माहिती, संविधानाबद्दलची माहिती, राज्यघटनेवरच्या मूल्यांची माहिती ऐकून कशी वाटली तेही सांगा. कमेंट करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि देशकालला सबस्क्राईब करा. धन्यवाद.